ते गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवला आहे। यामध्ये 1 चमचा तूप घालायचं। तूप वितळलं की यात 1 कप पोहे घ्यायचे। गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि पोहे चमच्याने एकसारखे हलवत भाजून घ्यायचे। पोहे लगेच भाजले जातात, त्यामुळे हे असे एकसारखे हलवत राहा, नाहीतर ते खालून करपू शकतात। बघा आता पोह्याचा थोडासा रंग बदलला आहे। 2-3 मिनिटातच पोहे चांगले भाजले गेले आहे। आता हे थंड होऊ द्यायचे आणि थंड झाल्यानंतर मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आहे। आता अर्ध्या वाटीला थोडा कमी गूळ घालायचा। त्यानंतर यातच पाव कप सुकं खोबरं घालायचं। मी डेसिकेटेड कोकोनट वापरला आहे। डेसिकेटेड कोकोनट नसेल तर सुकं खोबरं किसून घालायचं। 5 ते 6 बदाम घालायच्या। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी ड्रायफ्रूट्स घालू शकता। आता हे मिक्सरमधून अगदी बारीक फिरवून घ्यायचं। बघा अशा प्रकारे याचं अगदी बारीक पीठ करायचं। आता यात अर्धा चमचा वेलची पूड घालायची। वेलची पूड मिक्स करून घेऊया। त्यानंतर 1 ते 2 चमचे तूप घालायचं। तुपामुळे हे मोदक खूप टेस्टी लागतात। आता यात थोडं दूध घालून याचा गोळा मळून घ्यायचा। अंदाजे 5 ते 6 चमचे दूध लागते, पण थोडं दूध घाला, घट्टच गोळा मळायचा आहे। बघा अशा प्रकारे मी मऊ गोळा मळून घेतला आहे। आता आपण याचा मोदक बनवून घेऊया। मोदक सुंदर दिसावा यासाठी साच्यामध्ये मी असा थोडासा पिस्ता ठेवत आहे। आता थोडंसं मिश्रण घेऊन त्याचा असा गोळा करून घ्यायचा आणि दोन्ही बाजूने ठेवून द्यायचा। ह्या मोदकाच्या आतमध्ये सुद्धा तुम्ही खोबऱ्याचं किंवा ड्रायफ्रूटचं स्टफिंग भरू शकता। बघा सुंदर मोदक तयार झाला आहे। सगळे मोदक याच प्रकारे तयार करून घ्यायचे। 1 वाटी पोह्याचे मीडियम साईजचे 10 ते 12 मोदक तयार होतात। जर तुम्ही छोट्या आकाराचे मोदक बनवले तर जास्त मोदक तयार होणार। तर इथे मी 1 कप डाळवा घेतला आहे। हा डाळवा भाजलेलाच असतो, त्यामुळे आता परत भाजायचा नाही। यातच अर्धा कप साखर घालायची। साखर आणि डाळवा मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचा। तर बघा अशा प्रकारे मी अगदी बारीक पीठ करून घेतलं आहे। आता यात पाव कप तूप घालायचं। तूप ह्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। जर तुम्हाला तूप कमी घालायचं असेल तर कमी तुपात सुद्धा हे मोदक बनवता येतात। बघा अशा प्रकारे याचा गोळा व्हायला हवा। त्यानंतर अर्धा चमचा वेलची पूड घालायची। आता हे पीठ भिजवण्यासाठी यामध्ये दूध घालायचं। तर चमच्याने थोडं दूध घाला। 5 ते 6 चमचे दूध लागेल। बघा अशा प्रकारे पीठ चांगले दाबून मळून घ्यायचं। तर मी पिठाचा गोळा करून घेतला आहे। आता आपण याचे मोदक बनवून घेऊयात। मोदक मी ह्या साच्याने बनवून घेते। मोदक तुम्ही हातानेही बनवू शकता, पण मोदक साच्याने बनवले की सुंदर दिसतात। आता थोडंसं पीठ घेऊन हाताने असं मळून घ्यायचं आणि साच्यामध्ये पीठ भरून घ्या। तर मोदकावर छान डिझाईन दिसावी यासाठी मी पिस्ता लावून घेतला आहे। आता यावर दोन्ही बाजूने थोडं मोदकाचं सारण ठेवायचं आणि साचा बंद करून घ्यायचा। मोदकाच्या आतमध्ये तुम्ही स्टफिंग एखादं ड्रायफ्रूट्स ठेवू शकता, काजू, बदाम, मनुका। तर मी यामध्ये बदाम ठेवले आहे। आता मोदक बंद करून घ्यायचा। साचा आपण उघडून बघूया। बघा सुंदर मोदक तयार झाला आहे। तर मी इथे सगळे मोदक करून घेतले आहे। प्रत्येक मोदकाच्या आतमध्ये मी वेगवेगळं स्टफिंग भरलं आहे। काही मोदकाच्या आतमध्ये बदाम भरली आहे, काही मोदकाच्या आतमध्ये मनुका आणि पिस्ता भरलेला आहे। इथे गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवला आहे। यामध्ये 1 चमचा तूप घालायचं। तूप वितळलं की यामध्ये चमचाभर खसखस घालायचं। 1 मिनिट खसखस तुपामध्ये परतून घ्या। आता यात ओल्या खोबऱ्याचा किस घालायचा। हा 2 वाटी ओल्या नारळाचा किस घेतला आहे। ओल्या नारळाचा वरचा मी काळा भाग काढून घेतला आहे आणि त्याचे छोटे तुकडे करून ते मिक्सरमधून फिरवून घेतले आहे। तर त्याचा असा अगदी बारीक किस तयार होतो। 2-3 मिनिटे हे थोडं कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं। आता यामध्ये 1 वाटी गूळ घालायचा। 2 वाटी खोबऱ्याच्या किसाला 1 वाटी गूळ लागतो, हे परफेक्ट प्रमाण आहे। गूळ वितळेपर्यंत खोबरं परतून घ्यायचं। गॅस अगदी कमीच ठेवायचा। बघा गूळ वितळला आहे, याचा असा गोळा व्हायला लागला आहे। आता यामध्ये पाव वाटी भाजलेले शेंगदाण्याचा कूट घालायचा। अर्धा चमचा वेलची पूड घालायची आणि थोडंसं जायफळ असं किसून घालायचं। यामुळे मोदक खूप टेस्टी होतात। परत आता हे मिश्रण 1 मिनिट परतून घ्यायचं।
बघा याचा गोळा व्हायला लागला आहे। याचा अर्थ हे मोदक बनवण्यासाठी सारण तयार झालं आहे। आता हे थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घ्यायचं। हे मिश्रण जर तुम्ही गरम कढईतच थंड व्हायला ठेवलं तर ते कडक होऊ शकते, त्यामुळे हे असं ताटात काढून घ्या आणि थोडं थंड होऊ द्या। हे थंड झालं आहे, याचे आपण मोदक बनवून घेऊयात। ह्या साच्यामध्येच मी मोदक बनवून घेते। ह्या मोदकामध्ये कोणतंच सारण भरायचं नाही, असेच हे मोदक खूप टेस्टी लागतात। बघा खूप सुंदर मोदक तयार झाले आहे आणि खूप छान लागतात हे मोदक। आता आपण पान मोदक बनवूयात। तर गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवला आहे। यामध्ये 1 कप डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे। 1 ते 2 मिनिटं मी हे परतून घेतलं आहे। याचा थोडासा रंग बदलला आहे। खोबऱ्याचा खूप रंग बदलू द्यायचा नाही। आता यात पाव कप दूध घालायचं आणि परत 1 मिनिट परतून घ्यायचं। गॅस कुठेच वाढवायचा नाही, गॅसची फ्लेम कमीच ठेवायची। त्यानंतर आता पाव कप साखर घालायची। पाव कप किंवा त्यापेक्षा थोडी कमी साखर घाला। साखर विरघळेपर्यंत लो फ्लेमवरच हे परतून घ्या। आता यात मी 2 चमचे दूध पावडर घालते। दूध पावडर घातल्यामुळे मोदकाला बाइंडिंग चांगली येते आणि मोदक चवीलाही छान लागतात। आता परत हे मिश्रण 1 मिनिट परतून घ्यायचं। बघा याचा असा गोळा व्हायला लागला आहे। आता यामध्ये हिरवा रंग घालायचा, तर मी फूड कलर वापरत आहे। हिरवा रंग नसेल तर खायचे जे पानं येतात विड्याचे पान, त्यात थोडंसं दूध घालून ते मिक्सरमधून फिरवून ते मिश्रण यात घालायचं, त्यामुळे सुद्धा हिरवा रंग येतो आणि त्यामध्ये पानाची टेस्ट सुद्धा उतरते। हे मिश्रण तयार झालं आहे। आता हे थोडंसं कोमट थंड होऊ द्यायचं। त्यानंतर इथे स्टफिंगसाठी मी हे पान चॉकलेट वापरत आहे। असे पान चॉकलेट मिळतात। पान चॉकलेट नसेल तर गुलकंद घ्यायचं आणि त्यामध्ये सोप घालायची। ह्या पान चॉकलेटमध्ये गुलकंद आणि टुटी फ्रुटी असते। जर तुम्हाला हे पान चॉकलेट नाही मिळाले तर गुलकंद घ्या। ह्यात थोडीशी सोप घालायची। ह्या चॉकलेटमध्ये आधीच सोप असते, त्यामुळे मी आता वरून थोडीशी सोप घालते। थोडंसं खोबरं घालायचं। थोडेसे ड्रायफ्रूट्स काजू बदाम बारीक कट करून घालायचे। मोदकाच्या आतमध्ये भरण्यासाठी आपलं हे स्टफिंग तयार झालं आहे। आता आपण पान मोदक बनवून घेऊया। आता थोडंसं मिश्रण घेऊन त्याचा असा गोळा करून घ्यायचा आणि दोन्ही बाजूने ठेवून द्यायचा। त्यानंतर मोदकाच्या आतमध्ये होल करायचा आणि यामध्ये हे स्टफिंग भरून घ्यायचं। आणखी थोडंसं मिश्रण घेऊन मोदक बंद करून घ्या। बघा खूप सुंदर मोदक तयार झाला आहे। कलरही छान आला आहे आणि याची टेस्ट तर खूप छान येते। या प्रकारे सगळे मोदक बनवून घ्यायचे। हे मोदक खूप सुंदर दिसतात, खूप टेस्टी लागतात। तर सगळ्यात आधी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप साखर घेत आहे। त्यानंतर 5 काजू घेतले आहे। आता याची मिक्सरमधून एकदम बारीक पावडर करून घ्यायची। बघा अशा प्रकारे एकदम बारीक पावडर करायची आहे। आता परत ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप कोकोनट घ्यायचे। हा सुक्या खोबऱ्याचा किस आहे, याला डेसिकेटेड कोकोनट म्हणतात। हे सुद्धा आता मिक्सरमधून एकदम बारीक करून घ्यायचे। खोबरे एकदम बारीक केलं की त्याला असं तेल सुटते। हे सुद्धा आता ह्या बाउलमध्ये काढून घेऊया। आता यात अर्धा कप मिल्क पावडर घालायचे। हे तिन्ही साहित्य आपण अर्धा कपच घेतले आहे, त्यामुळे लक्षात ठेवायला सोपं जाते। आता हे हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यात 6 चमचे दूध घालायचे आहे। दूध एकाच वेळी न घालता थोडं थोडं घाला, कारण यात साखर आहे आणि साखर असल्यामुळे याला लवकर पाणी सुटते। आता यात 1 चमचा तूप घालून घेऊया। तूप घातल्यामुळे मोदकाला टेस्ट छान येते। ह्या मिश्रणाचा आता गोळा बनवून घ्यायचा आणि कणिक मळतो तसंच हे चांगलं मळून घ्यायचं। हे मिश्रण आता खव्यासारखेच दिसत आहे आणि याची टेस्ट ही खव्यासारखीच लागते। आता याचे आपण मोदक तयार करून घेऊया। तर मी मिश्रण ह्या प्लेटमध्ये काढून घेतले आहे। इथे वाटीत थोडासा पिस्ता घेतला आहे। मोदक बनवण्यासाठी मी हा साचा वापरत आहे। साच्याला आधी तूप लावून घ्यायचे।
आता यावर मी डेकोरेशनसाठी थोडासा पिस्ता लावत आहे आणि थोड्या गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या लावत आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला डेकोरेट करू शकता, कोणतेही ड्रायफ्रूट्स लावू शकता। आता थोडासा गोळा घेऊन मोदकासारखा आकार देऊन यामध्ये ठेवायचा। हे मिश्रण मोदकामध्ये चांगलं दाबून दाबून भरायचं। आता साचा असा व्यवस्थित दाबून घ्यायचा। आता आपण साचा ओपन करून घेऊया। बघा, छान मोदक तयार झाला आहे आणि खूप सुंदर दिसत आहे। जर साचा नसेल तर तुम्ही हातानेही मोदक बनवू शकता। तर इथे माझे सगळे मोदक बनून झाले आहे। पटकन 10 मिनिटात तयार होतात आणि बनवायला खूप सोपे आहे।